आणि या हल्ल्याला आम्ही असं सांगून बाबा ह्याचा निषेध वगैरे आम्ही संभाजी ब्रिगेड करणार नाही. या हल्ल्याला जशी क्रिया आहे त्याच्या 10 पटीत प्रतिक्रिया आम्ही देणार आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्राला काय संभाजी ब्रिगेड आहे हे आम्ही दाखवून देणार आहोत. प्रवीणदादा गायकवाड हे समानता मानणारी लोक आहेत आणि समानतेच्या माध्यमातून ते ह्या महाराष्ट्रातील तमाम SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम करतात. आणि हेच काम ह्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या डोळ्यात तर खूपच नाहीये ना. ह्या भीतीनेच तो हल्ला तर केला नसेल ना असा आमचा ह्या सरकारवर आरोप. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काटे लक्षात ठेव, त्यांनी असं केलेलं आहे. असं आम्ही गेले 10 वर्षापूर्वी नाही, लहानपणापासून करत आलेलो आहे. आम्ही पत्र्याच्या घरातनं आता सिमेंटाच्या घरापर्यंत आलेलो आहे. म्हणजे काटेने विसरावं नाही की लाटे आम्हाला पण मारता येते. लाज वाटली पाहिजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणावरती भ्याड हल्ले केले नाहीत. हा जो नीचपणाचा काळकृत्य यांनी केलेला आहे, त्यांना कोणताही अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेण्याचं. अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आली, त्यानंतर हल्ला देखील करण्यात आला. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या संदर्भात आज पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना आणि पक्षांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संबंधित व्यक्तींना जशास तसं उत्तर द्यायचं असं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. खरं ती घटना फार गंभीर आहे, त्यात काही विषय नाही, परंतु आत्ता नेमकी संभाजी ब्रिगेडची काय भूमिका असणार आहे? आज जो हल्ला झालेला आहे आमच्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर, हा हल्ला एकट्या प्रवीणदादा गायकवाडवर नसून हा हल्ला जो झालेला आहे हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांवर, शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर जे कार्यकर्ते काम करतात किंवा महाराष्ट्रात जे कार्यकर्ते राहतात त्यांच्यावर हल्ला झालेला आहे असं आम्ही संभाजी ब्रिगेड समजतो. आणि या हल्ल्याला आम्ही असं सांगून बाबा ह्याचा निषेध वगैरे आम्ही संभाजी ब्रिगेड करणार नाही. या हल्ल्याला जशी क्रिया आहे त्याच्या 10 पटीत प्रतिक्रिया आम्ही देणार आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्राला काय संभाजी ब्रिगेड आहे हे आम्ही दाखवून देणार आहोत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते आता आक्रमक झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. कोण आहे या सगळ्या मागं? आता तसं जर बघायला गेलं तर ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. दुसरी गोष्ट जर तुम्ही जर बारकाईने जर विचार केला, शाई एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या जेव्हा अंगावर टाकल्या जाते किंवा त्याला चेहऱ्याला चोळली जाते तर त्याची पद्धत वेगळी असते. परंतु काल जे प्रवीणदादा गायकवाडांना जी शाई चोळण्यात आली तर त्यातली जी पद्धत तुम्ही देखील पाहिली असेल आणि अनेक मीडियाच्या लोकांनी देखील पाहिली असेल, सत्ताधारी पक्षातल्या बी लोकांनी पाहिली असेल, अक्षरशः त्यांना मारायचा प्रयत्न चालला होता. मी तर असं म्हणतो की माझा तर असा आरोप आहे की नशीब ह्या पुण्याच्या एअरपोर्टवरती ती बंदूक आणि ती जिवंत कारतूस सापडली. मला तर असं वाटते की त्यावेळेस त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी प्रवीणदादा गायकवाडांना गोळ्या घालण्याचा तरी प्रयत्न नव्हता ना. कारण का काही महिन्यांपूर्वी आणि काही दिवसांपूर्वीच ते जिवंत कारतूस 6 जानेवारीला जिवंत कारतूस आणि बंदूक सापडली. आणि हे सगळं सापडल्यानंतर तो परत असा हल्ला करतोय आणि ते हल्ला करत असताना त्या भागातील स्थानिक पोलिस पण त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? दुसरी गोष्ट, प्रवीणदादा गायकवाड जे आहेत, प्रवीणदादा गायकवाडांचं त्यांचं कुठलं वैयक्तिक वैर नाही आहे. मग प्रवीणदादा गायकवाडांवर त्यांनी हल्ला का केला? कारण का प्रवीणदादा गायकवाड हे समानता मानणारी लोक आहेत आणि समानतेच्या माध्यमातून ते ह्या महाराष्ट्रातील तमाम SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम करतात. आणि हेच काम ह्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या डोळ्यात तर खूपच नाहीये ना. ह्या भीतीनेच तो हल्ला तर केला नसेल ना असा आमचा ह्या सरकारवर आरोप. असं थेट म्हणायचंय की पूर्वनियोजित हल्ला आहे? 100% कुठलीही गोष्ट पूर्वनियोजित कसं का नाही आहे? शाही त्यांनी कुठून आणली? त्याच्यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे रील्स काढली, त्यांनी शूटिंग काढली आहे की तो असा दाढीवरती हात ठेवून येतोय, मग समोरनं एक जण येतोय, मग ढोल वाजतात येत, मग एक जण वरनं शाही टाकतोय. नियोजित आहे. स्थानिक पोलीस स्टेशन पण नियोजित आहे सर. आणि काही दिवसांपूर्वीच तो देशातील महाराष्ट्रातील काही मंत्र्यांसोबत फोटो शेअर करतोय, त्याचे वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काटे लक्षात ठेव, त्यांनी असं केलेलं आहे. असं आम्ही गेले 10 वर्षापूर्वी नाही,
लहानपणापासून करत आलेलो आहे. आम्ही पत्र्याच्या घरातनं आता सिमेंटाच्या घरापर्यंत आलेलो आहे. मग काठीने विसरावं नाही की लाठी आम्हाला पण मारता येते. उत्तर तर मिळणार आहे, त्यात तर काही विषय नाही आहे. परंतु सरकार काय करते, मग सरकारला फुलेशाह आंबेडकरांचा जो प्रचार प्रसार करणारे जे लोक आहेत ते रोखता येत नसल्यामुळे त्यांना मारायचं तरी कट रचत नाही आहे ना. ज्या प्रकारे महात्मा फुलेंना मारायचा प्रयत्न केला, ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारायचा प्रयत्न केला, ज्या प्रकारे राजश्री शाहू महाराजांना मारायचा कट रचला, ज्या प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मारलं, मग हाच तर प्रकार नाही ना की तीच विचारधारा अजूनपर्यंत हे पेटवत चाललेले आहेत, रुजवत चाललेले आहेत आणि ते कुठंतरी विस्तवात थांबला पाहिजे. हा जो प्रयत्न आहे तो हा चालू आहे. आणि प्रवीणदादा गायकवाड सारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्रात थांबत नसल्यामुळे त्यांना हा मारण्याचा प्रयत्नच होता. काटेंच्या पाठीमागे कोण आहे, कोण वाटतं तुम्हाला? काटेंच्या पाठीमागं कोण आहे? महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? महसूलमंत्री कोण आहेत? दुसरी गोष्ट, महाराष्ट्रावर सत्ता कोणाची आहे? आणि या सत्तेमध्ये तुम्ही जर नीट बारकाईने जर विचार केला तर आता ह्यांनी काय विषय काढला की उजव्या सरणीतली लोक आणि डाव्या सरणीतली लोक. मी काय म्हणतोय, फडणवीस साहेबांची जर चूकत नसेल तर उजव्या सरणीतल्या लोकांवरती का अन्याय अत्याचार होत नाही? डाव्या सरणीतल्या लोकांना का टार्गेट केलं जातं? मलाही काही दिवसांपूर्वी एका गोष्टींमध्ये बळी केला होता, कुठलंही कारण नसताना जुने काही गोष्टी ओपन करणे, ठोपून मुलांना तडीपार करणे. मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल या पुणे शहरामध्ये जेवढे बी वैचारिक चळवळीतली पोरं आहेत, म्हणजे जे बीजेपीत आहेत तेही गुन्हेगार आहेत, पण त्यांना तडीपार करण्यात नाही आलं. परंतु जे चळवळीत काम करणार आहेत, जे बीजेपीत काम करत नाहीत, तेवढ्याच पोरांना तडीपार का करण्यात आलं? म्हणजे हा कुठेतरी दुजाभाव आहे. म्हणजे ह्या सरकारला 1950 पासून जे दिलेलं संविधान आहे ते या सरकारला मान्य नाहीये. आता उत्तर कसं देणार? कसं दिलं पाहिजे? त्यांनी शाही चोळली, आम्ही बी शाही चोळणार. मग शाही चोळताना शर्ट फाटेल, शाही चोळताना टकलं होऊ शकतं, शाही चोळताना काय होऊ शकतं ना. मग शाही चोळताना त्यांनी आमच्या प्रवीणदादांना असं केलं, आम्ही बघितलं. ह्याच्यावर सरकार काय ऍक्शन घेणार आहे? जर सरकार ऍक्शन घेत नसेल तर आम्ही लढायला तयार आहे. तेच त्यांनी जे सांगितलं ते आमचंही म्हणणं आहे. तुम्ही म्हटलं काय ॲक्शन घेणार, आमच्या संतांनी पण सांगितलेलं आहे. अनेक जण लोक या ठिकाणी नेते बोलले, विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. अरे जिथं समोर विचारच नाही तिथं कसला विचार वापरणार? आमच्या संतांनी काय सांगितलं आहे, भले तर देऊ कासची लंगोटी पण नाठाळाच्या डोक्यात हानू काठी. हेच उत्तर इथं समर्पक आहे आणि हेच आम्ही करून दाखवणार आहे. आम्ही सोडणार नाही, रस्त्यावर उतरून हे करून दाखवणार आहोत. आता स्टेटमेंट नाही, आता आता क्रिया करणार, फक्त ॲक्शन. आणि आम्ही कार्यकर्ते घरातून आहे ना घरी कधी जाऊ हे आम्ही सांगू शकत नाही. वैकुंठाचंच आहे असं पण. जोपर्यंत कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. खोट्या गुन्ह्यात तडीपार करणार, खऱ्या गुन्ह्यात करणार. तर हे सगळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. खरं तर या सगळ्या मागं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे अनेकदा आणि वारंवार आरोप करत आहेत. परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासादरम्यान पुढे येतीलच. परंतु हा जो दीपक काटे आहे, ज्यानं हा शाईफेक हल्ला केला आहे, त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ. मुळात हा जो काटे आहे त्याच्यावर एक हत्येचा गुन्हा देखील आहे. आणि गंभीर बाब म्हणजे आत्ताच याच वर्षामध्ये 6 जानेवारी रोजी पुणे एअरपोर्ट या ठिकाणी त्याच्यावरती पिस्तूल आढळलं होतं आणि त्याचबरोबर 27 काडतुसं देखील आढळली होती. यामुळं त्याच्यावरती एअरपोर्ट पोलीस ठाण्याच्या तिथं गुन्हा देखील झाला होता. या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर पोलिसांनी किंवा ज्या संघटनेचा तो व्यक्ती आहे त्या संघटनेनं खरं तर अत्यंत कडक कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु त्या पद्धतीची कारवाई झाली नाही. आणि त्यामुळंच ही जी घटना आहे ती घडलेली आहे असा आरोप या ठिकाणच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी पाहू शकतो की पुण्यात ही बैठक पार पडलेली आहे आणि जशास तसं उत्तर द्यायचं या बैठकीत ठरलेलं आहे. आपल्या पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम मंडळ या ठिकाणी बैठक झालेली आहे. पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे जे आहे ते उपस्थित होत आहेत. काही आपल्या सोबत महिला देखील आहेत, त्यांचं देखील आपण मनोगत जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर तुमचं मी मगाशी भाषण ऐकलं, अत्यंत परखड होतं, संतापजनक होतं.
संताप येण्यासारखीच घटना घडली. प्रवीण दादा एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोटमध्ये गेले होते आणि नीच प्रवृत्तीची ही जी भारतीय जनता पार्टीचा जो कोणी तो दीपक काटे नावाचा माणूस होता त्यांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला, शाई फेकली. एवढं करूनही त्यांचं भागलं नाही, त्यांनी मारण्याचाही प्रयत्न केला, जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल केली. हे कुठलं लोकशाहीचं द्योतक आहे? ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही चाललेली आहे. आणि याला खतपाणी कोण घालतंय? भारतीय जनता पार्टी याला खतपाणी घालते. यांची हिंमत कशी होते एवढ्यापर्यंत मारण्यापर्यंत? ही हिंमत कोण देत आहे? ही हिंमत त्यांना वरून येते, गृहमंत्र्यांकडनं येते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आज आमच्यासारखे सुद्धा परखडपणे मत व्यक्त करतात. मग तुम्ही आम्हालाही टार्गेट करणार का? आमच्यावरती असे हल्ले करणार का? म्हणजे आज प्रवीणदादांच्या बाबतीत घडलंय, उद्या आमच्या बाबतीत घडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत ही लोक. आणि या गोष्टीला आळा घातलाच पाहिजे. आणि या सगळ्या कृत्याची जबाबदारी डायरेक्टली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते, कारण तुमच्याच पक्षाचा तो पदाधिकारी आहे आणि त्याचं समाजाला काहीच योगदान नाही आहे. प्रवीणदादा गायकवाड यांचं योगदान काय आहे ना, इथे उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की प्रवीणदादा गायकवाड ही व्यक्ती काय आहे म्हणून. आणि अशा माणसावरती हल्ला केला जातो जो बहुजनांना पुढे नेण्याचं काम करतो, जो आपल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मुलींना परदेशामध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करतो, त्यांना तिथे स्थिर होण्यापर्यंत मदत करतो. मग प्रवीणदादांचं चुकलं काय नेमकं? की त्यांनी बहुजनांसाठी काम केलं, त्यांनी समाजासाठी काम केलं, ही त्यांची चूक होती का? खरं तर ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना उचलून ठेचलं पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये गृहमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आणि कुठेतरी या सगळ्याला त्यांचाच पाठिंबा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. कोरटकर झालं, सोलापूरकर झालं, तेव्हा हे शिवधर्मवाले हा नालायक काटे नावाचा माणूस का बरं कोल्हापूरमध्ये गेला नाही? का बरं तो सोलापूरमध्ये गेला नाही, पुण्यामध्ये आला नाही? त्यांना काळं फासण्यासाठी तू यायचं होतं ना बाबा. नियोजित कट होत आहे शाईफेकीचं. 100% पाळत ठेवून दादांवरती केलेला हा भ्याड हल्ला होता. दादा कुठे जाणार आहेत, कुठे कार्यक्रमासाठी थांबणार आहेत, या सगळ्याचं नियोजन त्यांना पूर्णपणे माहीत होतं. ज्या पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, लाज वाटली पाहिजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणावरती भ्याड हल्ले केले नाहीत. हा जो नीचपणाचं काळं कृत्य त्यांनी केलेलं आहे, त्यांना कोणताही अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेण्याचं. कारण महाराजांची शिकवणीच्या पूर्णपणे उलट काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण बहुजन समाज प्रवीणदादा गायकवाड यांच्या सोबत आहे, हे आता त्यांनी लक्षात ठेवावे. तर हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या परखड प्रतिक्रिया आहेत, संतप्त प्रतिक्रिया आहेत. आणखी काय आपल्यासोबत आहेत? सर, खरं तर आत्ता बैठक झालेली आहे, नेमकं पुढचं नियोजन काय असणार आहे आता? आता पुढचं नियोजन हे तुम्हाला मीडियाच्या संदर्भामध्ये सांगण्यासारखं नियोजन काय आहे की बाबा समाज प्रबोधनाची चळवळ मोठी करणं, एकत्र बसू आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तरुण जे खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या प्रबोधित आहेत आणि ज्यांना अजून विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे, अशा पद्धतीने प्रबोधनाचा महाजागर किंवा यज्ञ करू आणि त्या प्रबोधनाच्या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना खरे छत्रपती शिवाजी महाराज, खरे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. आणि त्याचबरोबर हे जे आज विकृत तयार झालेले आहेत, जे आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीचा हल्ला करतायत, त्यांना सुद्धा कसं ठेचायचं त्याचं सुद्धा नियोजन करू. कारण ज्या पद्धतीने तुम्ही विचाराचा प्रतिवाद हा विचाराने केला जातो, परंतु जिथं विचार नाहीये, जिथं विकृती आहे, त्या विकृतीला सुद्धा आपण विकृतीच्याच माध्यमातून ठेचणार आहोत. अशा पद्धतीचा जो विचार आहे, विचाराला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक राजधानीमध्ये पुण्यामध्ये इथं जे पेरलं जातं ते जगाच्या बाजारात उगवलं जातं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं गेल्या 25-30 वर्षामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. खरा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवलेला आहे. ज्या छत्रपती संभाजी राजांना वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिले, बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद आणि 7 शतक सारखे ग्रंथ लिहिले, ज्यांना 8-9 भाषा येत होत्या, ज्यांनी अँड्री ऑक्झिंडीन जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आले त्यांच्याबरोबर इंग्रजीमध्ये संवाद केला, असे छत्रपती संभाजी महाराज हे जगामध्ये एका बाजूने तलवारीने आपलं शौर्य
दाखवणारे आणि लढणारे छत्रपती संभाजीराजे होते, त्याच वेळेस ते लेखणीने बुधभूषण लिहिणारे संभाजीराजे होते. हे तरुणांपर्यंत जाऊन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने पोहोचवलं. त्यामुळे आज समाजामध्ये जागृती झालेली आहे. परंतु ही जागृती होत असताना ज्या पक्षांना भीती वाटते, ज्या संघटनांना भीती वाटते, त्यांनी असे सडकछाप लोक निर्माण करून केवळ फक्त छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि छत्रपतींच्या नावाने वेगळं काहीतरी नाव घ्यायचं, धारण करायचं आणि ती संघटना काढायची आणि कुठंतरी तो वादाचा विषय करायचा आणि त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांवरती जो हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करणार नाहीये. कारण ज्याला ज्या भाषेमध्ये कळतं त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल. पण अशा घटनांना वाव देण्यासाठी कुठून पाठबळ येतं? कोण आहे पाठीशी त्यांच्या? मला आपण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा त्यांनी एक घोषणा केली होती की मला काँग्रेस विरुद्ध हा देश करायचा आहे. म्हणजे काँग्रेस म्हणजे काय की काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू किंवा वल्लभभाई पटेल किंवा त्याच्या अगोदर सगळ्या लोकांनी मौलाना आझाद यांनी जी एक विचारधारा समाजाला दिली होती ती काँग्रेस ही चळवळ आहे. काँग्रेस हा पक्ष कधी नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र येऊन त्यांनी एक चळवळ उभी केली. ती चळवळ मला नष्ट करायची असं ज्यावेळेला मोदी सांगतात त्यातलाच हा एक प्रकार आहे. मोदींनी आतापर्यंत काय केलं? काही लोकांना राजकीयदृष्ट्या प्रलोभनं दाखवली, आपल्या पक्षात ओढलं. त्यांनी 2 पक्ष फोडले. फडणवीस जेव्हा परत मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काय म्हणाले की मी गेलो की येताना मी 2 पक्ष घेऊन आलो. ही जी त्यांची वृत्ती आहे ना, हे स्पष्ट दाखवते की त्यांना इथून पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये, या देशामध्ये सर्व धर्म समभाव नको आहे. त्यांना एक हिंदू राष्ट्र करायचं आहे, हिंदू राज्य करायचं आहे. आणि त्याला ज्यांचा अडथळा होतो आहे, मग प्रवीण गायकवाडसारख्या मंडळी प्रलोभन दाखवून आपल्याकडे येत नाहीत, पण त्यांना या मार्गाने संपवायचा प्रयत्न करायचा. प्रवीण गायकवाड सोडा, पण पुण्यामध्ये समाजवादाची पालखी ज्या घराण्याने उचलली त्या घराण्यातले सगळे तर पुढची पिढी ही या जातीवाद्यांची पालख्या उचलण्यामध्ये रमलेली आहे. हे वाईट आहे ना. आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व धर्म समभाव राहायला पाहिजे का जातीवाद आला पाहिजे? आणि प्रवीण गायकवाड का बदला नाही? तर प्रवीण गायकवाड ह्या गावठाणातल्या मातीमध्ये वाढलेला आहे. तो मुंडव्याचा असला तरी त्याचं बालपण या शिवाजीनगर गावठाणामध्ये गेलं आहे. आणि या शिवाजीनगर गावठाणाचा वारसा फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय लागलेले आहेत. रोकडोबा मंदिर काँग्रेसच्या पाठीमागं आहे. तिथून शिवाजी महाराज बसून दिवे घाटातून, कात्रज घाटातून गेले अफजल खानाच्या लढाईनंतर. या ठिकाणी जंगली महाराजांचं स्थान आहे. जंगली महाराज कोणत्या जातीचे होते कोणाला माहीत नाही. सगळ्या जाती जमातीची मंडळी तिकडे येतात. पलीकडच्या बाजूला झाशी राणीचा पुतळा आहे, इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हा वाढलेला प्रवीण गायकवाड आहे. त्यामुळे त्याला न संपवला तरी मराठा चळवळ संपेल असा त्यांचा गैरसमज होता, म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. बरं झालं त्यांनी हल्ला केला. त्यानिमित्ताने मी आता जागे झालो आहोत. जसं ते औंधलं प्रकरण झालं हुंडाबळीचं आणि समाज आमचा खडबडून जागा झाला, तसं आता या गायकवाड प्रकरणामुळे आम्ही आणखीन जागे झालो आहोत. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळ्या पक्षामध्ये असलो तर या एका विषयावरती आम्ही सगळे एकत्र येऊन या RSS वाल्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना उत्तर देणार. परंतु आम्ही कुठल्याही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी हा काँग्रेसचा जो विचार आहे तो आम्ही संपू देणार नाहीत. आणि जशाच तसं उत्तर जे आहे ते संबंधित जो दीपक काटे आहे त्याला देणार असल्याचं या ठिकाणचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे. एकूणच या प्रकरणानंतर विधानसभा या ठिकाणी देखील गदारोळ जो आहे तो बघायला मिळाला होता. या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील प्रचंड संतप्त आहेत. परंतु आता नेमकं पुढं काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.